न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथे 2 दिवसीय सीपीएचसी प्रशिक्षण उत्साहात संपन्न। प्राथमिक आरोग्य केंद्र भांबोरा येथे दिनांक 24 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत सीपीएचसी कॉम्प्रहेन्सिव्ह प्रायमरी हेल्थ केअर सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा या विषयावर 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहपूर्ण व नियोजनबद्ध वातावरणात पार पडला। या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमता अधिक सक्षम करणे हा होता। प्रशिक्षणादरम्यान प्राथमिक आरोग्य सेवेतील विविध महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले। जिल्हा स्तरावरून आलेल्या प्रशिक्षकांमध्ये डॉक्टर मडावी सर, डॉक्टर संघर्ष राठोड सर, डॉक्टर नैताम सर, डॉक्टर सौदागर सर, डॉक्टर देवतळे मॅडम, वैद्य सिस्टर व गोळेकर सिस्टर यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले। आरोग्य सेवा देताना आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य, रुग्णसेवेची गुणवत्ता तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले। या प्रशिक्षणासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साईनाथ भोसीकर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आबिद शेखा आणि डॉक्टर प्रणिता मुंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणाचे नियोजन आणि आयोजन सुरळीतपणे पार पडले। प्रशिक्षणामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र भांबोरा अंतर्गत कार्यरत आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा गटप्रवर्तक तसेच आशा सेविका यांनी सक्रिय सहभाग घेतला। प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींनी विविध विषयांवर चर्चा करून आपल्या कार्यक्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण केली। संपूर्ण 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे व्यवस्थापन राहुल मनवर यांनी केले। प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षणातून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होण्यास मदत होणार असून त्याचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट।